जय महाराष्ट्र मित्रांनो, मराठी माहिती केंद्र आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. हे बघा, दिनांक 11 जुलै 2024चा महाराष्ट्र शासनामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक GR आलेला आहे आणि त्या GRमध्ये 10,000च्या जवळपास पदं जे आहेत ते पदं महाराष्ट्र सरकारद्वारे जर्मनीमध्ये भरून घेण्यात येणार आहेत. त्याविषयक आपण माहिती बघू. प्रस्तावनामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, सन 2015मध्ये जर्मनी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सामंजस्य करार असल्याची पार्श्वभूमी विचारात घेऊन या दोन्ही राज्यामधील कुशल मनुष्यबळाची मोठी गरज विचारात घेऊन त्या राज्यास कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे उचित ठरेल या विचारांची कृती दलाने त्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यासाठी दोन्ही बाजूच्या बैठका संपन्न झाल्या आहे. बघा काय म्हणले, दोन्ही जर्मनी आणि महाराष्ट्र राज्य या दोन्ही जे काही संस्था आहेत यांच्यामध्ये बैठका ज्या आहेत त्या संपन्न झाल्या आहेत आणि त्या दोन्ही राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिनांक 25/2/2024 रोजी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. त्या बैठका झाल्याच्या नंतर दोन्ही जे राज्य आहेत त्या राज्यातील जे पदाधिकारी आहेत प्रमुख त्यांची एक मीटिंग झाली होती 25 फेब्रुवारीला आणि त्या मीटिंगमध्ये हा जो करार आहे तो करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तो 11 जुलै रोजी GR आलेला आहे. त्याच्यामध्ये शासन निर्णय काय म्हणतो बघा, उच्च माध्यमिक शिक्षणांचे व्यावसायिकरण या योजनेचा विस्तार करून जर्मनीमध्ये महाराष्ट्रातील खालील 4 क्षेत्रातील 10,000 कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी पारदर्शी प्रकल्पाच्या अनुषंगाने यंत्रणा, प्रशिक्षण व्यवस्था व कार्यपद्धती निश्चित करण्याचा शासनाची मान्यता प्राप्त देण्यात येत आहे. तर बघा, हे जे वेगवेगळे 4 विभाग आहेत या विभागातील वेगवेगळ्या 10,000 जवळपास पदांची भरती निघालेली आहे. त्यामध्ये बघा, प्रोफेशनल इन हेल्थ केअर हा जो विभाग आहे याच्यामध्ये नर्सेस, लॅब असिस्टंट, रेडिओलॉजी असिस्टंट, त्याच्यानंतर डेंटल असिस्टंट अशा वेगवेगळ्या 8 संवर्गातील, तसेच प्रोफेशनल इन हॉस्पिटॅलिटीमध्ये रायटर्स, रेसिपिनिट्स, कुक्स, हॉटेल मॅनेजमेंट, अकाउंटंट्स आणि हाऊसकीपर अशा वेगवेगळ्या 6 संवर्गातील, तसेच इलेक्ट्रिशियन, पेंटर्स, प्लंबर, ड्रायव्हर्स, सिक्युरिटी, डिलिव्हरी अशा विविध पद्धतीच्या वेगवेगळ्या 30 संवर्गातील पदांवर होणार आहे. मित्रांनो, कुठल्या प्रकारची यंत्रणा व कुठल्या कुठल्या प्रकारच्या समिती गठीत करण्यात आल्या ते बघू. चला, पहिली आहे जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती, त्याच्यानंतर दुसरी आहे राज्यस्तरीय संनियंत्रण समिती आणि तिसरी आहे मित्रांनो तांत्रिक समिती. या 3 प्रकारच्या ज्या समित्या आहेत या समिती गठीत करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर बघा, हे सर्व पदं आहेत, या पदांवर 10,000 एवढी पदभरती होणार आहे. त्यामध्ये जवळपास परिचारिका, वैद्यकीय सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, रेडिओलॉजी सहाय्यक, दंतचिकित्सा सहाय्यक, त्याच पद्धतीचे सेवक, स्वागत कक्ष संचालक, हॉटेल व्यवस्थापक, वीजतंत्री, अक्षय ऊर्जेसाठी वीजतंत्री, वाहन चालक, बस, रेल्वे अशा प्रकारचे वाहन चालक, तसेच सुरक्षा रक्षक, टपाल, सामान बांधणी अशा वेगवेगळ्या 30 संवर्गातील जे पदं आहेत ते भरती होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांनो, जर्मनीमध्ये जॉब वॅकन्सीज असल्यामुळे जर्मनी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातच प्रशिक्षण मिळणार आहे. जे विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत त्यांना जर्मनी या भाषेचं जे काही ज्ञान आहे ते महाराष्ट्रातच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याविषयी बघू. जर्मनीतील राज्यात जे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून द्यायचे आहे त्यास जर्मन भाषा व शिष्टाचार तसेच आवश्यकतेनुसार कौशल्य म्हणजेच अपस्किलिंगचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. बघा मित्रांनो, जर्मनमध्ये जाऊन आपल्याला जॉब करायचा आहे म्हणजे जर्मन भाषा, तिथली शिष्टाचार आणि आवश्यकतेनुसार कौशल्यदृष्टी या गोष्टीचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात राहून प्रशिक्षण घेता येणार आहे. जर्मन भाषेचे किमान पर्याप्त प्रशिक्षण असणे गरजेचे आहे आणि ते प्रशिक्षण आपल्याला महाराष्ट्रातच मिळणार आहे. शिक्षणानंतर परीक्षेचे आयोजन व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करणे ही कामे देखील संस्थेमार्फत पार पाडली जातात. विविध क्षेत्रातील 10,000 उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यास मान्यता महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. म्हणजे ते प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर आपली A1, A2, B1, B2
G2 अशा 4 स्तरावर एक परीक्षा होते आणि ती परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असते. त्यानंतर क्षेत्रनिहाय कौशलवृद्धीसाठी सुद्धा प्रशिक्षण, आपल्याला भाषेच्या ज्ञानासोबत अपस्किलिंगसाठी अतिरिक्त प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे. पद्धती व अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाणार आहे त्यावर बघू. राज्यस्तरीय संनियंत्रण समिती या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे नियंत्रण व देखरेख करेल. हे बघा, ज्या 3 प्रकारच्या समित्या गठीत केलेल्या आहेत त्या समित्यापैकी जी राज्यनिहाय समिती आहे, हे बघा, हे 3 जिल्हास्तरीय समिती, राज्यस्तरीय संनियंत्रण समिती आणि तांत्रिक समिती, या 3 ज्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत त्या समित्यापैकी राज्यस्तरीय नियंत्रण समिती जी आहे या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करताना दिसणार आहे. व्यवस्था निर्माण करण्याची, त्यामध्ये त्यांचं काम आहे व्यवस्था निर्माण करण्याच्या कृती, जर्मन भाषेतील प्रशिक्षणाची कृती, त्यामध्ये बघा प्रवेश घेऊन इच्छित उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत गुगल फॉर्म प्रसिद्ध करण्यात येईल. अशी नोंदणी सातत्याने चालू राहील. बघा, म्हणजे आता आपल्याला जे नोंदणी करायची आहे याच्यासाठी प्रवेश घेण्यासाठी, तर ती नोंदणी जी आहे ती गुगल फॉर्मद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि ही सातत्यानं चालूच राहणार आहे. अंतिम तारीख नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला गुगल फॉर्मवर प्रसिद्ध झाले की कधीही नोंदणी करता येणार आहे मित्रांनो. चल बघा, कौशल्यवृष्टी प्रशिक्षण कृती वगैरे या सगळे बाबी जी गठीत केलेली समिती आहे ती पार पाडणार आहे. त्यानंतर आपण महत्त्वाचं बघू, सर्वसाधारण तरतुदीमध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी एक पॉईंट दिलेला आहे. जर्मनी येथे काम करत असताना जर एखाद्या विद्यार्थ्याचा अपघात झाला, कोणत्या कारणास्तव जर त्याला अपंगत्व आलं, कायमस्वरूपी अपंगत्व किंवा त्याचा जर मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला कोणतेही आर्थिक दायित्व महाराष्ट्र शासनावर असणार नाही. बघा, महाराष्ट्र शासन कुठल्याही प्रकारची तुमची जबाबदारी घेणार नाही आहे. असं एक तुमचं स्वतःचं पत्र जे आहे, हमीपत्र, हे निवडीनंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडे जमा करावं लागणार आहे. जी योजना आहे किंवा हे जे पद आहे या पदांसाठी महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही जिल्ह्यातून तुम्ही अर्ज करू शकता. हे वित्तीय भार वगैरे हे जे आहे हे तुम्ही सगळं बघून घ्या मित्रांनो. खूप मोठा जी आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा, हा जो निर्णय आहे हा निर्णय 5 जुलै 2024 रोजी संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. आणि तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जर्मनीमध्ये महाराष्ट्र शासनाने 10,000 मनुष्यबळासाठी करार केलेला आहे आणि त्यानुसार त्यासाठी 10,000 पदांवर लवकरच भरती निघण्याची शक्यता आहे. त्याआधी तुमची जर्मन भाषेची प्रशिक्षणसुद्धा दिले जाणार आहे. त्याचबरोबर अपस्किलिंगचे सुद्धा तुम्हाला तिथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून कुठल्याही जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरू शकता. जर माहिती आवडली असेल मित्रांनो तर आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरूच नका. तसंच सर्व PDF या GRची PDF वगैरे तुम्हाला आपल्या मराठी माहिती केंद्र या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळून जाईल. त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.